आणि त्या समध्यासनी म्हणावा आपापल्या मेंढ्या घेऊन वरच्या अंगाला या. बाळप्पा येतो हाय, तो आला का आम्ही निघतो बिगी बिगी. काय हा वय. टीम टीम टोम टोम. टीम टीम टोम टोम विच विच. ऐ मधु कुठं चालला? तू आलाच का मांजरीवाणी आडवा? ए असं कसं पाय बोलतो रे? आणि मग एवढं दिसत नाही वय. अरे मेंढर चाराया निघालो हाय म्हण कुठं चालला? ए मधु मी बी येत होतो असं. हा नग नग नग, तू आपला पंचा संघच बरा आहे. अरे काय उपयोग आहे त्या पंचाचा? अरे एवढे दिवस राबलो मी त्याच्या संग, एवढे कष्ट केले त्याच्या संग. एक पैका तरी दिला त्याने. मग आमच्या संघ आलो काय तुला पैका मिळणार आहे तोय? अरे पर खायला भाकर तरी देताल ना. भाकरीला कवा नाही म्हणलं आहे. मग पण मला सांग, तू येऊन करणार काय? तुझं काय काम आहे? अरे बाबा म्या बी ठरलं आता. बाळू कसा कामासाठी चालला तुमच्या संग, तसा म्या बी येईन, काम करीन. ए माधू, ही बॅग नाही का आपल्या संघ? ए सध्या तू एकट्याची मेंढर आहे काय सांग? अरे माधूची बी मेंढर आहे, समजा बाकीच्यांची बी मेंढर आहे. हा आणि माधू मा जोडीदार आहे नाही का रे माधू? बर चल संग. पण ये बघ, आमच्या डोसक्याला तारास करू नग. नाही नाही बर. बाळू कुठे दिसत नाही. तो बी येतोय ना? तुला एक विचारू का तात्या? हा विचार ना. तुला पंचानं तर धाडलं नाही ना? नाव घेऊ नको त्या पंचाचं. चोर माणूस होतो चोर. तुझ्यावर काय भरोसा नाही बघ. बर चल संग. मग माधू येतो हाय. हा येऊ दे येऊ. त्या बैरीने दिलेला मंत्र लय भारी. टीम टीम टूम टूम बेचे बेचे. टीम टीम टूम टूम बेचे बेचे. तात्या अरे काय बडबडतो आहे? टुम 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 काय चाललंय? काही नाही काही नाही काहीच नाही. तू काय बी गोळ करू नका बर का? नाही नाही बाळवाला बाळवाला. बाळप्पा हे ध्यान इथं काय करतोय? अरे आज काय करतो बाळू? मी बी येणार आहे तुझ्या संग. तात्या आम्ही काम करायला निघालो हाय, जत्रेला नाही चाललो. मी आधी त्याला तेच सांगत होतो, पण तात्या म्हणतात त्याला ऐकल तवा ना. अरे मेंढ्या राखायची म्हणजे उन्हात तानात हिंडायला लागतंय, काट्या कुट्यातनं चालायला लागतंय. एवढं सोपं वाटलं रे तुला? अरे बाळू मी बी ठरवलं आहे आता, कष्ट करायचं, घाम गाळायचा. हा पण तो पंच संघ नसल्यावर करमल का तुला? अरे त्या पंचाच्या वाड्यात पाय ठेवणार नाही मी आता. बर आज आमचा पहिला दिवस आहे, तू न ग येऊ. आज कसं पाहिजे ग? पहिल्याच दिवशी आपशकून न ग. काही म्हणतो बाळू. बाबा तुम्ही किती बी काय बी बोलला तरी माझ्या भाऊने लगीन बी केलं आणि कामाला बी लागला. आता त्याला नाव ठेवायला जागा नाही बघा. जीव किती खाल्ला तुझ्या लेखानं ते सांगायला हो का? समजून सांगायला लागतंय, ऐकतोय ना व. मग त्याला सांगा
का असंच काम करत राहा आणि मोकळं कर मला. या पैसा नाही काम मला. बा मला तुझी शेती करायला नाही जमायची बघ. मी माझी कापड शिवीन इकीन आणि पैक कमी. तुझी काळजी नाही बघ मला. बाळाचीच काळजी आहे. आज पहिला दिवस आहे कामाचा. दिस मावळ सर धड पार पडलं म्हणजे झालं. आज्जे राग येऊ देऊ नकस. असं का म्हणते सत्ते? जेव्हा समजा नीट होईल मार्गी लागल तेव्हाच मी भरोसा ठेवेल त्यांच्यावर. त्यावर काय खरं नाही बघ. बरं झालं तूच बोललीस सत्य. या बोललो असतं तर आवडलं नसतं. भर दिसा सपान पडायला लागलं हिला. मी हा देवासमोर गुळ खोबरे ठेवून मागणं मागितलं आहे का समजा नीट पार पडू दे म्हणून. आणि माझी एक इच्छा बी आहे. यांचा संसार मार्गी लागला का पंढरपूरला जायचं आहे मला. आणि समद्या गावासाठी मावदबी करायचं आहे. सत्य गपगप आहेस. काय झालं? कसला विचार करते आहेस? काय नाही. अगं तू सांगितलंच नाहीस तर समजणार कसं? सासूरवासीनं जिथं जागा मिळत तिथं बोलायला पाहिजे. घरला बी मेंढर आहेत. त्यांचं कोण बघत असेल? आया येतली काय काय करणार याचाच विचार करत होते. एकदा इथलं समजा मार्गी लागू दे म्हणजे बघता येईल काय करायचं. आणि भैरू गेला आहे ना भेटाया. कळेल की ती कशी आहे ते. हा यांनी बाला वचन दिलं होतं ना व की मी समद्यांचा सांभाळ करीन. मग त्याचं काय झालं? काय करायला पाहिजे आता बाळून? अगं आधी तुमच्यात तर सूत जुळू दे मग बघता येईल गंगेकडे. मी काय दिस तिच्याकडे जाऊन राहू का? अगं अजून अंगाची हळद गेली नाही तुझ्या आणि तू मेंढर राखायला जाणार वय. जरा धीरानं घ्यायचं असतंय सत्य. बाळू आता नीट वागतो आहे ना व. आता तुला काय झालं आहे?
आणि तू तिकडे गेलीस की त्याला रान मोकळच आहे की. ते समज बरोबर आहे, पण माझ्या आईकडे कोण बघणार आहे? सत्य, तुझी आय नंतर हाय, आधी माझी लेख आहे ती. मला काळजी नाही व तिची. काय झालं? बोलताय का भांडताय? का आमचा आवाज काय बाहेर पचूर येतो हाय वय? बाहेरच्यांनी कोणी ऐकलं तर म्हणताल सुरू झालं सासू सुनेचं म्हणून. भैरू मामा कधी येणार आहे माघारी? ते काय बोलला नाही बघ तो. मग तुम्ही तरी आईला जाऊन भेटता का? तिला हितली नाही, तिथली काळजी आहे तिच्या माहेरची. जावई बापूंनी पाळलेली मेंढरं कोण सांभाळणार? अगं आता बाळू जातो आहे ना महादू काकांसंग मेंढर करायला. आता एकदा का त्याला त्यातलं समजलं तर जाईल तिकडची बी सांभाळायला मेंढर तो. अरे काय बोलतो आहेस भीमा तू? अगं असंच म्हणतोय ना. म्हणजे तो काय तिथं जाऊन राहणार आहे का काय? तू बी कशाला एवढ्या मोरला विचार करते आहे? हा, तू असलं काय बाय बोलशील आणि त्याच्या डोसक्यात घालशील. एक तर आधीच त्याच्या डोसक्यात काय चालू असतंय कोणच बी समजत नाही. महादू काका भाकर खाव्या आता. तर मेंढर चरत्याल. वय वय. चालतंय की, मला बी लय भूक लागली. हा, भूक लागली वय? भाकर आणली का? माधू, माझ्या लग्नात तुला एवढ्या भाकरी चारीन, एवढ्या भाकरी चारीन तर वर्षभर तुला भूकच नाही लागायची. वय का? बुंदी तर खिशात भरून देईन तुला. हा, जमतय जमतय. तात्या मी आणली हाय भाकर खा. तात्या, ए तात्या, अरे भाकर खायची आहे ना व? मग हात धुवून ये जा. वय. मी काय म्हणतो, तुम्ही जेव्हा मी आलोच. ए तात्या असा करतोय. खाली जेवा दे. बाळू, ही आपली मेंढर तिकडे वावरात करतात ना. मी काय करतो, तिकडे जाऊन त्यांच्यावर ध्यान ठेवतो. काय ते पल्याडल्या वावरात गेले तुमचं नुकसान व्हायचं लोकांचं. जातो ना मी. नाही जात वावरात. अरे त्या काय तुझ्या वाणी आहे वय? पुढं बी बोंबलं थिंड्या. अरे गुन्हे आहेत त्या. हे बघ कसं चरत्यात. मी तरी बी जातो. मग पोट लय पिळून आले, दुखायला लागलंय. काय का आता? बर तात्या, मला एक सांग, सकाळच्याला तू काय बडबडत होता रे? ये भाई, टीम टीम टोम टोम बिछाय बिछाय. काही नाही, काही नाही. बाळप्पा, या तात्याची लक्षणं मला काही खरी दिसत नाही बघ. अरे सकाळ धरणं असा बडबडतो हाय टुम टुम टिम टिम काहीतरी. हे तर दिसतंयच. मला तर वाटतं ह्यो काय मनानं आलेला नाही. पंचानं धाडलाय ह्याला. हा, तरी मला वाटलंच होतं या तात्याच्या त्याला चांगला झाडाला बांधून ठेवला पाहिजे.
नग नग बघूया की काय करतोय. असं बी त्या बैरीचा मंत्र आणि अंगारा हाय त्याजवळ. बघू काय उपयोग होतोय का ते. वय वय वय. घ्या. मंगळ दमानी अरे दमानी मला बोट नको खाली. कुठे बी जाऊन बसतो का रे तू लपून? मग काय करू? अरे अरे त्यो बाळू मेंढ्याला सोडून कुठं जातच नाही. नाही मेंढ्या चोरणार कशा? हा ते केलं तरच बाळूच्या हातून काम जाईन. मंत्र फुकला का? टीम टीम टूम टूम विच्छे विच्छे. काय परिणाम व्हाय ना? हे मला तर वाटतं ते काल भैरी त्या देवप्पा सारखाच एक खोटा. नाही अरे बहिरीच्या मंत्रात लय ताकद आहे. नाही मग वाट ना अजून बघू मेंढ्या चोरता येते का. नाही पण आज काम झालं पाहिजे मंगळू. अरे तू फक्त त्या बाळ्याला घेऊन कुठेतरी बाजूला जाय. एक एक मेंढी अशी उचलून घेऊन जातो का नाही बघ. जेवलास का? अरे जेवत बसलो असतो तर इथं येता आला असतं का? लय भूक लागली रे. तुझं रोजच आहे भूक लागली भूक लागली. तरी बहिरी आल्यापासून बरं आहे. एका वागताला का व्हायना पण पोट भर जेवतो बघ मी. तुझं बरं आहे बाबा. हे आमचा पंच लपू लपू खातो. बरं बरं गप्पा मारीत बसू नको. घुमोर आणि तू जाऊ नको हा माघारी. सामान जाय. कसं चालतो रे तू अशा भागात पण? लक्षात ठेव. हवा एवढा कसला विचार करताय? विचार कसला? हेच डाव्याला किती बी पिळ दिला तरी दाग वेगळंच वाट. ते तर व्हायचंच की एक दिवस. काय म्हणायचं आहे? हा? काय खतखत आहे म्हणा? खटखट कसली? उलट आता तर कसलं बी विचार न करता पंढरपूरला जावं असं वाटत आहे. म्हणजे अरे हे काय मधी? हो मधीच काय? आता अजून किती दगदग करायची? आज तू राब राब राबलोच ना व. कष्ट केले पोरासने लहानाचं मोठं केलं. आता ते बी त्यांच्या मार्गी लागले आहे. आता शांत बसून देवाचं नाव घ्यावं असं वाटत आहे. हा आता सुरू झालं का तुझं? अगं आताची एक सुना आली आहे हाताखाली. अजून 2 सुना यायच्या आहेत. ते बी पार पडेल की. मला सगळ्यात जास्त काळजी होती ती बाळूची. ते बी पार पडलं देवाच्या आशीर्वादाने. लगीन झालं त्याच्या संसाराची घडी काय नीट बसली नाही. ते बी होऊन जाईल की. आता जातोय ना व कामाला. काय होऊन जाईल? साधं धडाचं बोलत बी नाही तो सत्यवा संघ. त्याला आपण तरी काय करणार? आपल्याच्यानं जेवढं झालं तेवढं केलं ना व. आणि अजून बी करतो आहेच की. शेवटी ज्याचं त्याचं संचित आहे. खरं आहे तुझं. बाळानं काम करावं, त्याचा संसार मार्गी लागावा. लेकीची लेक सून करून घरात आणली आहे. सून व्हावं ती माझा बी जीव चोरत असतो. आपण काय करणार? आपण म्हणतो निसतं. आपल्या हातात काय बी नसतं. आता हेच बघा की काल पतूर काम नाही करणार म्हणून म्हणत होता. आता लगीन झालं तर जातोय ना व कामाला. हे ते जाता यायला होतच की. आता काय म्हणणं पुढं? म्हणलं ना व सालाबाद परमानं पंढरपूरला जायचं आहे पांडुरंगाच्या दर्शनाला. ते बी तुमचं संगत 1 महिना. एवढं दिस वय
बर जाऊ हा? हा. बाळाला येऊ दे मग सांग समजास. तुम्ही सांगायच्या अगोदरच मी ऐकलं आहे समज. वय का ते काय बी असू दे पण मी नाही जाऊ द्यायचं तुम्हाला कुठं. कार तुम्ही नसल्यावर घर घर वाटत नाही आणि अजिबात मन नाही लागायचं तुमच्या बिगर. नाही नाही तरी बी म्या जाणारच आहे. तुझ्या आईचं एकदा ठरलं ना मग ठर.